सगळं व्यवस्थित होईल. माझं काय नशीब आहे बघा ना बाबा. सुखाचा संसार चालू असताना अचानक अंबिका गेली, वेदा दुरावली, मग मीरा आली, सगळं व्यवस्थित झालं. पण पुन्हा तेच. वेदा म्हणत होती की ती माझ्याशी बोलणार नाही. अथर्व, नशिबाला दोष देऊन काहीच नाही होणार आहे. अंबिकाच्या बाबतीत जे काही घडलं ते तुझ्या हातात नव्हतंच, पण मीराच्या बाबतीत जे काही घडायला हवंय ते तर तुझ्या हातात आहे ना. बाबा, करतोय ना मी प्रयत्न. अजून काय करायला हवंय मी? अथर्व, मंजिरी आणि त्या माणसाचं, मीराच्या बाबांचा जो काय वाद झाला त्यात मीराची काय चूक आहे? कुठल्याही माणसाने जर का माझ्यावर असे घाणेरडे आरोप केले असते तर तेव्हा तू माझ्या बाजूने उभा राहिला असतास ना. अथर्व, खरं काय आहे, खोटं काय आहे बाजूला ठेवूया, पण या सगळ्यात खरंच मीराची काय चूक आहे? ती या घरची सून आहे, तुझी बायको आहे, वेदाची आई आहे, पण ही सगळी नाती जपणं हे फक्त तिचं काम नाहीये ना, हे तुझंही काम आहे. मंजिरी आणि शिवनाथचा भूतकाळ तुमच्या वर्तमानावर परिणाम करतोय अथर्व. नको होऊ देऊस हे. सोपं आहे मीरा बाळा, तू समजून घे ना. पण आजी, माझ्या बाबांचं काय? सगळे त्यांना चुकीचं समजतात. मला एक सांग मीरा, रामपुरेंच्या घरात तू सून म्हणून आलीस, तुला एक छान कुटुंब मिळालं, सगळ्यांनी तुला आपलंसं केलं, तेव्हा तुला काय वाटलं बाळा? आजी, लहानपणापासून ज्या नात्यांचं प्रेम मला मिळालं नव्हतं ना, अगं ते प्रेम मला या रामपुरे घराण्यात मिळालं. आई, बहीण, नणंद अशी सगळीच नाती मिळाली. माझे काका मला खूप जपायचे, पण काकी खूप त्रास द्यायची मला. तिच्यामुळे ते घर मला कधीच स्वतःच वाटलं नाही. मी रामपुरे घरात आले आणि मला माझं हक्काचं घर मिळालं. मीरा, मग एका घटनेमुळे सगळं सुख नाती संपून जातात का बाळा? आजी, नाही संपत. पण मग सत्य काय आहे हे त्यांना कळत का नाहीये? अगं, तेही सगळे तुझ्याबद्दल हाच विचार करत असतील. कुठलंही सत्य कुणाच्याही मताशी बांधील नसतं. सत्याला त्याचं स्वतःचं अस्तित्व असतं बाळा, आणि योग्य वेळ आली ना की ते आपोआप सिद्ध होतं. तुझे बाबा किंवा सासू एक कोणीतरी सत्य बोलतंय, पण सत्य काहीही असलं तरी तुझी इतर नाती बदलून कसं चालेल बाळा? तुला तुझी नाती जपायला हवीत पोरी. आयुष्यात वादळं येतच राहतात, पण नाती शेवटपर्यंत जपायला हवीत, टिकायला हवीत. हे सत्य तू स्वीकार आणि बाकी सगळं देवी महागौरीवर तू सोडून दे. तिला तिच्या लेकरांची काळजी आहे बाळा. आजी, देवीच्या फोटोमध्ये मला तू दिसलीस म्हणून मी इथे आले. हे कसं झालं? अगं बाळा, असं समज की देवीला माझ्या करवी तुला हे सगळं समजवायचं असेल, सांगायचं असेल. तू इथे बसली होतीस त्याच वेळेला मी तुझ्या समोर आले, एवढंच. ही सगळी देवीची इच्छा आहे ग. तिच्या पुढे आपण कोण आहोत बाळा? पण एक लक्षात घे मीरा, तू आता त्या माणसांचा विचार कर.
ज्याने तुला इतका जीव लावलाय. वेदा, काय करतेस? अगं वेदा, हे बघ, मी तुला आत्या, अनन्या आत्या. अगं वेदा, असं काय करतेस? मी फक्त तुझ्याशी बोलायला आले. आत्या, तू खोलीचं दार का लावलं नव्हतं? वहिनी, तू जा इथून. अनन्याताई, मला वेदाशी एकदा बोलू द्या ना फक्त. आत्या, तुला जायला सांग, मला नाही बोलायचं हिच्याशी. वेदा, हे बघ, मी जे बोलणार आहे ना ते तुला खूप आवडेल. तू तर खूप खुश होशील बघ. आत्या, तुला जायला सांग, मला हिचं काहीच ऐकायचं नाहीये. तुला ऐकावं लागेल. ओके. आत्या, हे काय? बाबा सुद्धा आला. तू या दोघांना बाहेर जायला सांग. मी नाही जाणार. मला तुझ्या मीराईशी काहीतरी बोलायचं. हा, मग तुम्ही दोघं बाहेर जाऊन बोला ना. नाही, मला तुझ्या समोर बोलायचं. मला पण तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तुला काय बोलायचं? आधी तुम्ही. नाही, आधी तू बोल. तुम्ही. एक मिनिट, काय चाललंय तुमचं? लहान आहात? ठीक आहे, मी बोलतो. वेदा, आपल्या तुरस्वा सुरू झाला तिथूनच पुन्हा नव्याने सुरुवात कर. आणि मीरा सुद्धा इथेच आहे. म्हणजे